नमस्कार. देवाचे गाव म्हणून आपल्या पेडणे गावाचे काव्यात्मक वर्णन ज्यांनी आपल्या दीर्घकाव्यातून केलं आहे, आपल्या व्यासंगाने मराठी सारस्वताशी जवळीकता ज्यांनी निर्माण केली, गीत गोविंद ह्या संस्कृत अक्षरकाव्याचा छंदोबद्ध मराठी अनुवाद करून मराठी साहित्यात ज्यांनी मानाची निर्मिती केली आणि ज्यांनी मनापासून कवितेवर प्रेम केले, अशा ज्येष्ठ साहित्यिकाशी आज आपण वार्तालाप करणार आहोत. पेडण्यात जन्मलेल्या ह्या साहित्यिकांचे नाव आहे श्री मनोहर नाईक. लहानपण पेडण्यात घालवल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. काही दिवस त्यांनी पुण्यातही काढले. इंटरपर्यंत शिक्षण घेताना 1942च्या काळात त्यांना आपलं कॉलेज शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. नोकरीच्या शोधात नंतर ते महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात आले. तिथं त्यांना नोकरी लागली आणि सिनियर क्लार्कपासून डेपो मॅनेजरपर्यंत त्यांनी चांगलं काम केलं. ही सरकारी नोकरी करताना आपला व्यासंग त्यांनी सोडला नाही. त्यामुळे साहित्य निर्मितीही केली, साहित्यिकाशी जवळीकही साधली आणि आता निवृत्तीच्या काळात ते आध्यात्मिक वाचनातून जीवनाचं वेगळं रूप अभ्यासण्यात गर्क आहेत. सर्व श्रोते आणि पणजी आकाशवाणीच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो आणि आपण त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल त्यांचे अनुभव आणि विचार जाणून घ्यायला मी त्यांना काही प्रश्न विचारतो. नमस्कार नाईक साहेब. नमस्कार. नाईक साहेब, तुमच्या साहित्य प्रवासाचा आपण लहानपणापासून सुरुवात करूया की लहानपण तुमचं गोव्यात गेलेलं आहे आणि तिथून मग तुमच्यावर एक एक संस्कार होत गेले. गोव्याचे संस्कार म्हणजे असं की आमच्या घराच्या जवळच दत्त मंदिर होतं. तिथं नेहमी कार्यक्रम व्हायचे, गाण्याचे व्हायचे, प्रवचनांचे व्हायचे, हरिदासांचे व्हायचे आणि ते आमच्या कानावर पडत असत. त्यावेळेला टी व्ही रेडिओवर असं काय प्रकार नव्हता, त्याच्यामुळे तीच एक गंमत होती. आम्ही संध्याकाळी रात्रीचं जायचो आणि ऐकायचो. तर त्या हरदासाच्या तोंडातली श्लोक साक्यावर ऐकून फार मन तृप्त व्हायचं. त्याच्यामुळे मला शब्दांची गोडी लागली. शब्द हा काही विचित्र प्रकार आहे. म्हणजे आपल्याला शब्द हा म्युझिक याला म्हणतो आपण, संगीत, अर्थ, लावण्य, नाद, प्रकाश, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि आपण जितकं आपण उकळत जाऊ तितका शब्द जास्त आपल्याला मोहात पाडतो. ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, बिंब जरी बतकेची वडे तरी प्रकाशा त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावे. तर असा हा शब्द मला लहानपणापासूनच मी त्या शब्दाच्या प्रेमातच पडलो आणि त्याच्यामुळे मी हळूहळू वाचनाकडे गेलो. मी पहिल्यांदा धातीमताई वाचली, ज्याला आपण म्हणतो स्वप्नरंजक. नंतर मी चिपळूणकर वाचले, सावरकर वाचले. पण आता लहानपणामध्ये प्राथमिक शिक्षण तुमचं इथं झालं आणि मग लगेच मुंबईला जाण्याचं ते कसं काय घडलं? आमची सगळी मंडळी मुंबईलाच होती ना आणि माझा मोठा भाऊ वगैरे मुंबईला होता शिक्षणासाठी. तेव्हा तिसरी मराठी झाल्यानंतर माझे वडील मला म्हणाले आपण आता मुंबईला जाऊ. मी मुंबईला गेलो आणि तिथं माझं पुढे शिक्षण झालं कॉलेजपर्यंत. पण सुरुवातीला तुम्हाला काही त्रास झाले नाही? गोव्यातलं मोकळं वातावरण आणि हे माझं आवडतं वातावरण आहे म्हणून तर मी आता निवृत्तीनंतर इथं आलो. अच्छा. आज माझं जे घर आहे म्हणजे मुंबईला त्या लहानपणी ज्यावेळेला तुम्हाला मुंबईला शिकायला आणलं गेलं त्यावेळेला तिकडची शाळा म्हणा, ते वातावरण, त्यावेळेस मुंबई अत्यंत सुंदर होती. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल सिटी. हवा चांगली होती, गर्दी कमी होती आणि त्याच्यामुळे ती मुंबईला खरोखरच मला खूप तिथे आवडली. पण नंतर जेव्हा 1947 मध्ये भारतची 2 तुकडे झाले आणि जेव्हा निर्वासित झाले तिथे अनेक संख्येनं, तेव्हा मुंबईची धुळधाण झाली आणि ती अजून चालू आहे. म्हणून मी मुंबई सोडून इकडे आलो. बरं, तुमच्यावर जे तुम्ही शब्दावर प्रेम करत गेलात तर मुंबईमध्ये कीर्तन वगैरे हा प्रकार जरा कमी असेल त्यावेळेला. माझे वडील मला घेऊन जायचे. पण नेमकं तुमचं शाळेमध्ये जे संस्कार घडत गेले त्यामागे शाळेमध्ये अंतर्गत असे प्रभाव कोणते होते? म्हणजे शिक्षक, मराठीचे शिक्षक होते ते सभा केळकर म्हणून कुसुमाग्रजांचे सहध्यायी वर्गमित्र. त्यांनी मला सांगितलं, नाईक तू छान लिहितोस आणि तू छंदशास्त्राचा अभ्यास कर म्हणजे तुला अधिक चांगलं लिहिता येईल. त्यावेळेला छंदशास्त्राचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं होतं माधवरावांचं, पटवर्धनांचं. मग त्यांनी मला दिलं वाचायला आणि मी त्याच्यामध्ये रंगलो. ते अजूनही माझ्याजवळ आहे. पण छंदासारखा तसा कठीण वाटणारा विषय नाही आहे तो तुम्हाला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होण्याचं केवळ गुरुजीच हे निमित्त होतं की? पहिली गोष्ट अशी आहे, मला वाटतं कुठेतरी आत कुठेतरी असेल बरं का, की ज्ञानेश्वरांनी म्हटलंय ना की हे सगळं पूर्व दिशेच्या राऊळी
सुरू हिताची दिवाळी असं वगैरे काहीतरी म्हटलंय की हे सगळं पहिल्यापासून असतं. उषकाला जो प्रकाश होतो, जन्माला आपण काही घेऊन होतो, ईश्वर आपल्याला काही देतो. तर मला शब्दाचं आणि रंगाचं अत्यंत वेड होतं. तर मी आमच्या तुळशी वृंदावन मी रंगवायचो, चित्र काढायचो. आणि मला शब्दामधलं म्युझिक जे असतं, द्राक्ष आणि राक्षस हे दोन्ही शब्द सारखे दिले आहेत, दोघांचा अर्थ वेगळा आहे. असं का होतं? तर हे मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मी संहिता वाचल्या, शब्दकोश वाचले, नंतर संस्कृत हे वाचलं, अमरकोश वाचला, हे वाचले, त्याचं काय म्हणतात त्याला, माझं आठवत नाही. पण ह्याच्यामुळे मी सतत ह्याच्यामध्ये होतो. आणि त्याच्यामुळे नंतर काय झालं, मला फार चांगल्या कविता वाचायला मिळाल्या. मी संत वाङ्मय जसं वाचलं तसं शाहिरांचं वाङ्मय वाचलं. नंतर बोरकरांच्या कवितेने तर मला वेडच लावलं. कारण ज्ञानेश्वराने जसं शब्दाचं अत्यंत सुंदर त्याचा जो आविष्कार केलेला आहे प्रत्येक शब्दाचा, तसा त्याच्यानंतर फक्त बोरकरांनीच केलेला आहे. हे भावनांचे कल्लोळ तुमच्या मनात चालू होते आणि त्याला कविता हा फॉर्म तुम्हाला चांगला मिळाला. तर तो मग कसा तुम्ही डेव्हलप करत गेलात? कारण नंतर तुम्हाला STमध्ये तुम्ही नोकरीला लागलेला होतात. मग हे सगळं द्वंद्व आणि कवितेसारखा नाजूक विषय. माझं मत असं आहे की तुमचं जर प्रेम असेल एखाद्या गोष्टीवरती तर त्याच्यामुळे कुठलाही व्यत्यय येऊ शकत नाही. कविता ही माझ्या श्वासाप्रमाणे होती. पुष्कळ मी कविता वाचली, लिहिली थोडी. मला वाटतं मी 1000 कविता वाचल्या असतील तर एक कविता लिहिली असेल. म्हणजे माझं कवितेचं वाचन खूपच होतं. म्हणजे अगदी ज्ञानेश्वरापासून ज्ञानेश्वर, एकनाथ, नंतर आमचे तंतकवी, नंतर पंतकवी, संतकवी, हे सगळी वाचले मी. आणि ते नादच माझ्या कानामध्ये आणि हृदयामध्ये पुढे साठून राहिला. त्याच्यामुळे माझं बोलण्यामध्ये सहज यायचं. आणि मला सगळ्यात आवडणारा छंद म्हणजे ओवी छंद. त्या ओवी हा इतका सुरेख छंद आहे ना की त्याच्यामुळे आपल्याला कोणताही विचार उत्कृष्टपणे सांगता येतो. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गद्य लिहायला खूप तुम्हाला वेळ लागतो, खूप विचार करावा लागतो. आणि त्याला मला माझ्या नोकरीमुळे मी काही लिखाणाला वेळ होतं, पण प्रवासामध्ये असताना सहज कविता सुद्धाची मी कागदावर टिपून ठेवायचो. म्हणजे अशाच माझी कविता म्हणजे याच्यामध्ये तुमची सोय देखील तुम्ही पाहिली. सोय पाहिली. आणि जे काय म्हणायचे ते थोडक्यात असं काहीतरी ब्रीफली. दुसरी गोष्ट असं आहे की कवितेचं व्याकरण हे वेगळं असतं आणि आपलं गद्याचं व्याकरण वेगळं असतं. गद्याचं व्याकरण मला एवढं चांगलं येत नाही, कवितेतलं व्याकरण मला चांगलं येतं. कारण असं कवितेमध्ये ह्रस्वदीर्घाचा तुम्हाला जात नसतो, छंदाबरोबर ह्रस्वदीर्घ बदलतं. त्याच्यामुळे कविता मला असं वाटतं की हे माझ्या नकळत झालेलं असणार. कारण वेळ नव्हता पहिली गोष्ट, म्हणजे गद्य लिहायचं हे त्रासदायक होतं. म्हणजे गद्य मी लिहू शकत होतो पण माझं शुद्ध लेखन चांगलं नव्हतं, म्हणून मी कवितेकडे वळलो असं मला वाटतं. आता तुमच्याकडे गद्य असो किंवा पद्य असो, एक चांगलं भांडवल तुमच्याजवळ होतं आणि हे सगळं करत तुम्ही इंटरपर्यंत शिक्षण घेतलं. मग 42च्या चळवळीच्यामुळे तुम्हाला ते अर्धवट सोडावं लागलं. मग एवढ्या पाठबळावर तुम्ही शिक्षकी पेशा सहज स्वीकारता आला असता? मला जेव्हा ती जी नोकरी मला सहजपणे उपलब्ध झाली आणि त्याच्यामध्ये दुसरं जी ॲडव्हेंचर होतं, त्या नोकरीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट होती की मी लोकांची पुष्कळ सेवा करू शकत होतो. आणि माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये लोकांची सेवा करण्याचं घडवलं. मी रात्रीच्या गाड्या सुरू केल्या. मी STमध्ये अनेक नवीन उपक्रम सुरू केले की जे वरती चेअरमनला माहिती आहेत, इथं कोणाला माहिती नाहीत. बरं का? मग हे आपण जिथं असतो तिथं आपल्या प्रतिभेचा जो आपला हा असतो तो कुठलाही तुम्हाला कामात वापरता येतो. आता तुमची जी चौकटीतली नोकरी होती त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काव्यातला आनंद शोधायचा प्रयत्न केला, तर ते कसं काय शक्य? विरंगुळा होता. कारण आपण 24 तास काही काम करत नाही, 8 तास 10 तास नोकरी केल्यानंतर आपण घरी येतो, रिलॅक्सेशन पाहिजे असतं. तर रिलॅक्सेशन कुठे मिळतं आपल्याला? तर माझी आवडती कविता, कविते तांबे वाचले मी, टिळक हे वाचले, वाना टिळक वाचले, अनेक जुने कवी वाचले मी. नंतर मी बोरकरावरती स्थिर झालो. बोरकर, ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे माझे 3 आवडते कवी आहेत आणि मला आता कधी विरंगुळ्यासाठी मी त्यांची पुस्तकं वाचतो. आता हे जे साहित्यिक ज्यांची नावं तुम्ही घेतलेली आहेत त्यांच्या भेटी मग कशा काय घडत गेल्या? तर काय झालं, माझ्या STच्या प्रवासामुळे मी अनेक ठिकाणी गेलो. मी अकोल्याला असताना नागा देशपांडेंना मुद्दाम रस्ता वाकडा करून भेटलो, त्यांना खूप आनंद झाला. नंतर मला सावंतवाडीला रमेश तेंडुलकर भेटले, वसंत सावंत भेटले, अनंत काणेकर भेटले. माझ्या नोकरीमुळे मला हा फायदा झाला
की मी ठिकठिकाणी फिरलो आणि त्या ठिकाणी मला माणसं भेटली. मग पुशी रेगेंचं बहुतेक पुशी रेगे हे फार चांगले ग्रस्त होते. नाग देशपांडेशी तुम्ही जी जवळीकता साधली त्यांनी काही मार्गदर्शन वगैरे केलं? नाही, ते म्हणा नाईक तुमची कविता फार छान आहेत. तर मी त्यांना म्हणालो की मी आता एक कविता संग्रह काढतोय, तुम्ही त्याला प्रस्तावना द्याल का? मला जरूर देईल. त्यांनी प्रस्तावना दिली. माझं गीत नावाचा जो पहिला काव्यसंग्रह आहे त्याची प्रस्तावना आहे नाग देशपांड्यांची. आता त्या गीतमध्ये ज्या कविता तुम्ही संकलित केलेल्या आहेत त्याच्यामधून तुम्हाला काय सांगायचं होतं? त्या थोड्याशा अपरिपक्व होत्या कविता. त्यावेळेला ज्याला आपण हे म्हणतो पुष्कळ वाचन झालेलं नव्हतं. माझी एक तुम्हाला कविता त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं होतं असं नाही, असं नाही. मी गांधींच्यावरती पण कविता लिहिली होती, सावरकरांच्या वरती कविता लिहिली होती. दूर दाटल्या तमात क्षीण एकाकी चांदणी, म्हणे तुझी माझी व्यथा एकच कहाणी. अशा प्रकारे छोट्या छोट्या कविता आज ज्याला आपण चारोळ्या म्हणतात त्याच्यापेक्षा लहान 2 ओळीच्या कविता, पण त्या 2 ओळीच्या मी 4 ओळी करत असे. म्हणजे सुरुवातीला जो देशभक्तीचा वगैरे हे तो प्रभाव देशभक्तीचा नव्हता. मला ह्याच्याबद्दल प्रकाशाबद्दल आणि चांगल्या गोष्टीबद्दल खूप आकर्षण होतं. जिथं मग आकर्षण दिसलं त्याच्यावरती मी लिहिलं. पण त्याच्या मी फार लिहिलेलं नाहीत. माझ्या बहुतेक कविता हे आध्यात्मिक आहेत. तुम्हाला मी वाचून म्हणून दाखवतो. पावलो पावली पावलास म्हणून चालून आलो इतकी वाट, पहिल्यापासून चढण होती कठीण होता डोंगरघाट. अशा प्रकारच्या मी कविता लिहिलेल्या आहेत. आता डेपो मॅनेजर म्हणून काम करताना एकदा बोरकरांची देखील भेट ह्याच प्रवासामध्ये झाली की? बोरकर माझं गीत संग्रह त्यांनी वाचला आणि त्यांनी चौकशी केली गीत लिहिणारे कोण आहेत. तेव्हा ते तुमच्या गोव्यातलेच आहेत, त्यांनी सध्या सावंतवाडीला आहेत. सावंतवाडीला जात म्हणजे पुण्यात जाताना वाटेत थांबले आणि सावंतवाडीला येऊन मला ते भेटले माझ्याकडे. मला म्हणाले की मी कवी बाबा बोरकर तुम्हाला मुद्दाम भेटायला आलो आहे. तुमचा संग्रह मी वाचला आणि मला तुमच्याबरोबर चर्चा करायची आहे. मला छंदशास्त्रावरती बोलायचं तुमच्याबरोबर. मी येताना पुण्याहून परत येताना तुमच्याकडे थांबतो. नंतर माझी आणि बोरकरांची खूप जवळ निर्माण झाली आणि जवळजवळ 17-18 वर्ष ती टिकून राहिली. जेव्हा बोरकरांचा देहांत झाला तेव्हा मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कॉट शेजारी होतो. बोरकरांच्या भेटीमुळे तुम्हाला काय काय लाभ? मला त्याने सांगितलं की हो नाईक, तुम्हाला चांगली कविता लिहायची असेल ना तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायलाच पाहिजे, त्याला पर्याय नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. मी म्हटलं मी ज्ञानेश्वरी वाचायचा प्रयत्न केला, मला काही कळली नाही. ते म्हणाले मी वाचली 100 वेळा, मला पूर्णपणे कळली नाही, पण जी काय थोडीफार कळते त्याने माझं आयुष्य उजळून गेलं, तुमचं पण बनून जाईल. मग मी ज्ञानेश्वरी त्याच्यानंतर मी ज्ञानेश्वरी रोज वाचतो. मी जवळ ज्ञानेश्वरी खूप पारायण केली आणि त्यातले अनेक अध्याय मला पाठ होते. आता म्हातारपणामध्ये थोडी विस्मृतीमुळे मला आठवत नाहीत, पण मी सकाळच्या पूजेमध्ये मी ज्ञानेश्वराचा 6वा अध्याय विश्वदर्शनाचा आहे तो म्हणतो. बरं, आता गीतचा तुमचा पहिला काव्यसंग्रह आणि पुढं जो तुम्ही गीतगोविंद अनुवाद घेतला तो अतिशय सरस असा मानला गेलेला आहे. अनेक समीक्षकांनी अभ्यासकांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. मग ते कसं काय निर्मिती? ते सोपं झालं. सोपं म्हणजे असं की मला छंदाचं इतकं माझ्या अंगात मुरलेलं होतं की मी जेव्हा वाचलं तेव्हा मला वाटलं की मला हे करता येणार नाही, आहे थोडासा त्रास द्यायला पाहिजे. मग मी थोडासा अभ्यास केला, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास केला, त्या गीतगोविंदची इंग्लिश ट्रान्सलेशन मराठी ट्रान्सलेशन वाचली आणि लिहायला बसलो. लिहायला बसल्यावर ते सुरुवात झाली लिहायला. मी अगदी जवळजवळ 60-70 दिवसांमध्ये ते सगळं कम्प्लीट केलं आणि मला असं वाटतं की मी स्वतःच त्याच्यामध्ये मला वाटलं की चांगलं झालं आहे, पण पुन्हा तर लिहिता येणार नाही. मी भारावलेल्या अवस्थेमध्ये होत्या वेळेला मला सांगितलं पुन्हा लिहा म्हणून सांगितलं, मला लिहिता येणार नाही. त्यातलं एकही मला त्यातली ही कविता काव्य लिहिता येणार नाही. भारावलेलीच अवस्था होती ती. गीतगोविंदची जी सुरुवात तुम्ही केली त्याचं कोणाला तरी तुम्ही दाखवलेलं? हो, नाही दाखवले. तुम्हाला सांगतो गंमत काय झालं. माझी एक कविता आली होती छापून अभिरुचीमध्ये नाही आपल्या अंतर्नाथमध्ये. ती राधाकृष्णाच्या प्रेमावर होती आणि ती फार सुंदर कविता जमली होती. 8 त्याच्यामध्ये कडवी होती, म्हणजे अष्टपदी म्हणतो तसा. ती आमच्या ह्यानी रमेश तेंडुलकरांनी वाचली. त्यावर ते मुंबईला होते, आम्ही पेडण्यात होतो गोव्याला. त्यांनी मला फोन केला, हो नाईक तुम्ही काय सुंदर कविता लिहिली आहे, मला यांची आठवण आली जयदेवांची. तर तुम्ही आता असं करा, बोरकरांनी काही जयदेवाचं ट्रान्सलेशन केलं तुम्ही करू शकाल, तुम्ही करा. म्हणजे सतत माझ्या मागे लागली. मी मुंबईला गेलो, मला भेटायला सांगा, हो नाही तुमचं कुठपर्यंत आलं, तर म्हणून मी करतो म्हटलं. आणि नंतर मी हातात लिहायला घेतलं 1-2 वर्षांनी आणि लिहायला घेतलं आणि ते मी 60-70 दिवसात मी पुरं केलं आणि ते माझ्या मनाप्रमाणे उतरलं.
त्यात गंमत अशी आहे की त्याच्या मी एकंदर 20 छंद वापरले आहेत वेगवेगळे, आणि ते छंद माझ्या अगदी मनामध्येच असे मुरलेले होते. त्याच्यामुळे मला त्रास झाला नाही. आणखी गीतगोविंद हे तसं सोपं काव्य आहे, कठीण काव्य नाही आहे. त्याला प्रस्तावना तुम्ही एखाद्या मान्यवर कवीकडून न घेता राम शेवाळकर, अर्थात राम शेवाळकर हे त्याच्यामधले अगदी भीष्माचार्यच म्हणायला पाहिजे. त्यांनी सुद्धा मला वाटतं त्यांना ते वाचताक्षणी ते प्रेमात पडले असं आहे. प्रेमात पडले त्याने सुंदर प्रस्ताव लिहून दिले. त्यात दुसरे आपले मोदी पराडकर आहेत, त्यांनी हे पुस्तक वाचलं आणि त्यांनी पण फार सुंदर मला एक पत्र पाठवलेलं आहे की हा अनुवाद कसा वाटतच नाही, हे ओरिजिनल असं वाटतं आणि फार सुंदर निघालेलं असतं आणि म्हटलेलं आहे. एक कवी म्हणून तुम्ही नावारूपाला जे आलात ते मला वाटतं गीत गोविंदच्या अनुवादानंतरच. हो. आणि तसं मी तुम्हाला सांगू का, हा नाव लौकिक आहे याचा माझा फारसा विश्वास नाही. आपल्याला जे वाटतं ते आपण करत जायचं. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळायची ते मिळणार, नाही तर मिळणार. माझ्यापेक्षा अनेक चांगले कवी असतील की ज्याचं नाव हे कोणाला माहिती नसेल. त्या मानाने मला लोक थोडेसे ओळखतात. केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे ही प्रतिभा म्हणजे विजेसारखी आहे. अगदी ती अंगावर कोसळली वगैरे असं मोठं काहीतरी त्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आणि अशी कविता तुम्हाला सहजपणे तुमच्या त्याला एरियल लावा लागतो. एरियल आहे तो, हा अध्यात्माचा एरियल आहे. हा अध्यात्म तुम्ही एकदा एरियल लावला की ती वीज तुमच्या अंगात निघून जाते, तुम्हाला त्रास त्याचा काही होत नाही. तर तो जर नसेल तर मात्र नक्कीच त्रास होतो. कारण फार कठीण असतं. कारण त्या ह्याच्यामध्ये रंगणं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. त्याच्यामध्ये अध्यात्म असतो, त्याच्यामध्ये निसर्ग असतो, त्याच्यामध्ये आत्मानुभव असतात, पुष्कळ गोष्टी असतात. जुन्या कवितेच्या परंपरेच्या मुशीतून तुम्ही तयार झाले आणि ती मूस पाहता पाहता अलीकडच्या काळामध्ये जी कविता असो किंवा इतर जे लेखन आहे त्या साहित्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला? सांगू का, काय नवीन जी पिढी आहे ना त्यांना कवितेचं रहस्य कळलेलं नाही. कविता ही वागेश्वरीची शब्दमूर्ती आहे, अक्षरमूर्ती आहे ती. तर तिला त्या देवीपणात तिची आराधना करायची असते, तिचं साधना करायची असते. साधना आज काय झालं आहे, साधनेच्या ऐवजी प्रसाधन जास्त होतं आणि त्याच्यामुळे स्थिती बाजूला राहते. स्थितीच्या ऐवजी प्रसिद्धीच्या मागे लोक लागतात. हा सगळा प्रकार झालेला आहे. त्यातून काही चांगले लोक लिहिणारे असतील, मला माहीत नाही, तर माझं वाचन फारसं नाही आहे. परंतु मला असं वाटतं की ही जी जमीन जी लाटलेली आहे नवकवितेची, की ज्याच्यामध्ये छंद नाही, त्याच्यामध्ये विचार नाहीत, त्याच्यामध्ये काही म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला ब्लॅस्फेमी म्हणजे पाखंडी कविता पुष्कळ लिहिली जाते सध्या. आणि नवीन आहे ते. आपण काही आधुनिक आहोत, आपण इतरांपेक्षा पुढे गेलेलो आहोत, आपला ईश्वरावरती विश्वास नाही आहे. बरं, हा जो पाखंड आहे हा पाखंड सध्या पोचला जातो आणि त्याचं कौतुक होते, त्याला इलाज नाही. काव्याचा अभ्यास करत असताना तुम्ही विश्वचरित्र कोशाच्या कामाशीही जोडला गेला. हो. तर त्यासंबंधी मला कामात माझे नाही बरंचसं आपल्याला इंग्रजी ट्रान्सलेशन करायचे आहेत. हे बरंचसं लेखन जे आहे आपल्याला मिळतं, संदर्भ त्याचे इंग्रजीमध्ये आहेत. तर तुम्ही मला त्याची मदत करा का म्हटलं, मी नक्की मदत करेन. तर मी जवळजवळ नाही म्हटलं एक 400-500 नोंदी लिहिल्या त्यांना पहिल्या 3 खंडासाठी. त्याच्यानंतर मग मी बंद केलं. माझ्या डोळ्याचा ऑपरेशन झालं, ते फेल झालं आणि माझ्या एका डोळ्यानं मुळीच दिसत नाही. मग मला लिहिता त्रास व्हायला लागला. म्हटलं एवढं जड काम आपण करू शकत नाही. तर मग तरी पण मी ते गीतगोविंदचं ट्रान्सलेशन या परिस्थितीमध्ये केलं. आता आपल्या मराठी कवी जे आहेत त्यांच्यावर इंग्रजी काव्याचा देखील प्रभाव आहे. तर असं असताना तुम्हाला जसं संस्कृतमधले तुम्ही अनुवाद घेतला, सरस अनुवाद घेतला, तसा इंग्रजीचा काही अनुवाद करावा असं कधी तुम्हाला सांगू का, ती वेगळ्या संस्कृतीची कविता आहे. मी पारंपरिक मनुष्य आहे. मला जे भारतीय आहे, जे वेदाने सांगितलेलं आहे ते मला आवडतं आणि त्याच्यामध्ये मी ओढला जातो. इंग्रजी कविता निसर्गाची जी कविता आहे ती फार सुंदर आहे त्याची कविता, परंतु मला जास्त आकर्षण देत नाही त्या कवितेचं. आता ह्या काव्य प्रवासामध्ये कधी समीक्षा लिहावी, एखाद्या कवितेवर भाष्य करावं? हो, मी बोरकरांच्यावरती लिहिलंय. बोरकरांच्या छंदावरती मी फार एक दीर्घ लेख लिहिलेला आहे. बोरकरांच्या छंदावर लिहिलं आहे, बोरकरांच्या गीतावर लिहिलेलं आहे आणि माझे 5-6 समीक्षेचे अंक लेख मांडवी, नंतर अंतर्नाद, नंतर वसंत या मासिकातून आलेले आहेत. माझा एक मोठा दीर्घ लेख आहे कविता तंत्र आणि मंत्र म्हणून, तो फार चांगला लिहिलेला आहे आणि त्याच्यासाठी मला बराच अभ्यास करावा लागला. अगदी म्हणजे संस्कृत
छंदशास्त्रापासून तर आजपर्यंतचा छंदशास्त्र वगैरे याचा खूप अभ्यास करून मी तो लिहिलेला आहे. आणि अनेकांची मला पत्र आली की आपल्याला लेख इतका आवडला, आणि एका प्रोफेसरबाईंनी तर लिहिलं होतं की हा लेख टेक्स्टबुक म्हणून छापायला पाहिजे, असं एका प्रोफेसरबाईंनी लिहिलेलं आहे. ह्याच्यातच दिलेलं आहे, वसंतमध्येच. मोठी पावती आहे. आता ह्या काव्यलेखनाचा प्रवास करता करता तुम्ही कुठच्या तरी कवितेमध्ये काही दोष तुम्हाला दिसले तर तुम्ही परखडपणे ते विचार मांडलेले आहेत. आणि असं करता करता तुम्ही एखाद्या मोठ्या कवीकडे कधी पोहोचलात का? मोठ्या नागा देशपांडे, बोरकर मला स्वतः भेटा झाले, रमेश तेंडुलकर. म्हणजे समीक्षेच्या दृष्टीनं म्हणतो की ही कविता मला आवडली नाही आणि त्याच्यावर तुम्ही परखडपणे. नाही, मला पत्र आली पुष्कळ. अनेक त्यात बरेच प्रोफेसर आहेत की नाही घे, तुम्ही कोणीतरी लिहायला पाहिजे होतं, तुम्ही लिहिलं, आम्ही लिहू शकत नाही. बरं का, ती पत्र मी माझ्या पुस्तकामध्ये आता प्रसिद्ध करणार. मी जे पुस्तक लिहितोय आनंद मृगजळाच्या लाटा म्हणून, ते समीक्षेची समीक्षा आहे. मधेकरांची कविता किती श्रेष्ठ आहे असं विजय राशीनं सांगितलेलं आहे. त्यातलं मला एकही मत पटलेलं नाही. तो सगळा वकिली कावा आहे आणि ते ज्याला कौतुक म्हणतो किंवा ज्याला हे म्हणतो समर्थन म्हणतो त्या प्रकारचं लेखन आहे. ती समीक्षा नाही आहे. ती समीक्षा का नाही आहे, समीक्षा कशी असायला पाहिजे, आणि मर्ढेकरांच्या काव्याची समीक्षा कशी करायची ते मी केलेली आहे. त्याजवळ 600 माझं पुस्तक मला जवळ तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं आहे की हा सगळा पाखंड आहे. आता नवीन जी पिढी आहे त्यांच्याकडून चांगल्या कविता याव्यात असं जर व्हायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारची सूचना? नैतिक शिक्षण पाहिजे, आणि हे जे आपण शिकवतो ते काम चालू शिकत असता कामा नये. मास्तर लोकांनी त्यातली जी प्रतिभावंत मुलं असतात ते मास्तर लोक ओळखतात, चांगली मास्तर ओळखू शकतात. त्यांना सांगायला की बाबा तू कविता चांगली लिहितो, तू गद्य चांगलं लिहितोस, तू पुढे जा आणि अमुक वाच, अमुक कर. माझं असं बोरकरने सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचावेळी मी बाह्य बदलून गेलो. माझी हिरवी कच्ची कैरी असे त्याचा आंबा व्हावा, तसं माझं झालं त्या एका पुस्तकानं. मी तर लोकांना सांगेन की तुम्ही ज्ञानेश्वरी तुकाराम वाचा, त्याच्यासारखी पुस्तकं तुम्हाला जगात मिळणार नाहीत. इंग्रजांना वाचायला तर शेक्सपियर वाचा, तो एक मोठा पण काय आहे, शिक्षणच नाही ना. मग मला म्हटलं मी साधना नाही आहे, तपश्चर्या आहे. ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात काय म्हटलं, हो तुम्हाला मांडे करून बसायचं हे लागतं. तुमच्या एकूण बोलण्यातून आता सुरुवातीला शालेय शिक्षण, त्यावेळेला शिक्षकी वातावरण, त्याच्यानंतर डेपो मॅनेजर म्हणून काम करत, हे सगळं करत असताना वाचनाचा भाग निश्चितचपणे त्याच्यावर जास्त. त्या संबंधी मी वाचन खूप केलं. म्हणजे काही टाकी भरावी ना पाण्याची, त्याच्यातून पाणी पाझरावं. माझं लेखन त्या पाझरलेल्या पाण्यासारखं आहे. म्हणजे टाकीमध्ये खूप पाणी आहे. मला जर अजून आयुष्य मिळालं असं म्हणता 15 वर्षाचं तरी मोठा ग्रंथ लिहीन कवितेवरती आणि साहित्यावरती. पण माझं आता वय होत आलं आहे, माझं 85 वर्ष माझं आहेत. पण त्याचा पण जे मिळालं ते पण इतर विचारांना कुठे मिळतं एवढं बघा, एवढं तरी पुन्हा मिळतं. लोक पैशाच्या मागे असतात, 4 मोटारी पाहिजेत, 2 बंगले पाहिजेत. मी त्याच्या मागे गेलो नाही. मी ज्ञानेश्वरीच्या तुकारामाच्या बोरकरांच्या कवितेमध्ये धुंद आहे अजूनही. तरी मला कोणत्याही त्याचं मला पश्चाताप होत नाही किंवा नो रिग्रेट्स. आय एम अ व्हेरी व्हेरी हॅपी मॅन. गोव्यामध्ये शंकररामाणी, बोरकर अशी मोजकीच नावं घेतली जातात. पुष्पाग्रज अलीकडच्या ह्याच्यामध्ये नरेंद्र बोडके आहेत, अवधूत कुडतरकर आहेत. पण आता नवीन जर आपण शोधायचं, हे काय म्हणजे नवीन पिढी जी त्याला आपण चंगळवाद म्हणू की नवीन पिढीमध्ये स्पिरिच्युअलिझम कमी आहे. दुसऱ्याचा समस्येचा विचार करत नाहीत. आपल्याच माझं ज्ञानेश्वरी माझं म्हटलेलं आहे बरं का, पण मी असं करणार म्हटलेलं समस्येचं सगळं आहे. मी अमकं करणार असं म्हणतात, मी अमकं लिहिणार आहे तमकं लिहिणार असं म्हणताय, पण ते सगळ्या समस्येच्या कोणी केलं माझं असं मला अमकं पाहिजे की मला समष्टी निसर्ग देव समाज बरं का, हे 3 महत्त्वाचे घटक आहेत ज्यांच्याकडे कुठल्याही साहित्यिकाला दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्याने म्हटलं, आमच्या चटर्जीने म्हटलं आहे, शरद चटर्जीने, साहित्याचा अर्थच मुळी सगळ्यांना सहज बरोबर घेऊन जाणं. बरोबर मला घेऊन जायचं तुम्ही तो हे असं किचकट का लिहिता ना. तुकारामाचे अभंग किती सहज आहेत, किती सुंदर अभंग आहेत, किती विषय त्याच्यामध्ये आहेत, सहज लिहायला पाहिजे ना. काव्यामध्ये जी दुर्बोधता वगैरे आपण म्हणतो ती वगळून जर ती सोपी केली, दुर्बोधता हा काव्याचं दूषण आहेच, पण सोपी कविता पण लिहायला पाहिजे असं नाही. कविता बरोबर सोपी असते पण त्याला अनेक अर्थ असतात, अनेक अर्थ. आपलं यांचं आमच्या ज्ञानेश्वरांची ओवी तुम्ही घेतलीत ना,
तर किती अर्थ असतो त्याला आकाश पुरत नाही, एवढ्याच वेळा अर्थ असतो. इंटरप्रिटेशन तुम्हाला करता येते. तर त्याला तपश्चर्याची सांभाळ तपश्चर्याचं असतं. त्या तपश्चर्या शब्द आपण गोपणीमध्ये जर दगड टाकला आणि फिरला तर त्याची गती प्राप्त होते. तसं ह्याच्या तपश्चर्यामुळे तुमच्या शब्दाला गती प्राप्त होते. ती गती कोदंड टणत. मी तुम्हाला एक माझं हे वाचून दाखवतो. शब्द मी शब्दावरती लिहिले. शब्दाशी सख्य जोडावे, अतिपरिचयाचे ग्रहितात सांडावे, अपरिचयाचे आवरण फेडावे, हळुवारपणे कुसुमाहुनी कोमल असी धारे परी विकराल, की श्री भगवतीचा त्रिशूळ शब्द तेचा, नादाचा रूपाकार कोदंड पतंजेचा टणत्कार, श्री शारदेचा नुपुर शब्दी असे. असं लिहिलं मी. म्हणजे शब्द हा केवढा मोठा आहे. ज्ञानेश्वरीने सांगितलं आहे, सूर्य जरी बचकेची एवढे तरी प्रकाशा त्रिभुवन थोगडे. हे ज्याला कळलेलं आहे, पटलेलं आहे आणि त्यात प्रत्येक त्याला आलेला आहे, तो चांगलं साहित्य देऊ शकेल. साहित्य म्हणजे शब्द नव्हे. म्हणजे ते काय सोंगटं नाही, सागर उठे बरं पुसला, 4 पुसला, 5 पुसला असं नाही. ते त्याच्यामध्ये अनेक असतात. आणि त्याच्यामुळे जेव्हा ह्याचा वध पाहिला वाल्मिकीने क्रौंचाचा, ते तापून रागावून त्याने शाप दिला आहे. पण शाप करुणेच्या पेटीतून आलेला. ही करुणा पाहिजे, समष्टीबद्दल करुणा पाहिजे. कुठे दुःख घेतलं दुःखाबद्दल दुःख आपल्याला कमी करता येतं, याच्याबद्दल हळहळ पाहिजे. हे ज्या मनामध्ये आहे तोच हे आजच्या तरुणांना शक्य होईल सांगता येतं. तुम्हाला सांगितलं नैतिक हे पाहिजे, नैतिक शिक्षण पाहिजे. शाळेत शिकवत नाही अलीकडे तुम्हाला कॉम्प्युटर शिकवतात, पण ते तुम्हाला वाचायला मिळतं, पण ते नैतिक शिक्षण मिळत नाही ना. दासबोध वाचत नाही कोण. दासबोधासारखं पुस्तक नाही जगामध्ये. ते दासबोध वाचल्यावर तुम्हाला काही सगळंच आहे. म्हणजे कसं लिहावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं वागावं, देव म्हणजे कोण, तुम्ही म्हणून समाज म्हणजे सगळंच आहे मध्ये आहे. कोण वाचतं? आपल्या कवितेला एक चांगलं रूप जर यायचं असेल तर ते अध्यात्म वाचन. नॉट नेसेसरी. अध्यात्म हा आपण शब्द फार लुजली वापरतो. तुम्ही जे अनेक आयुष्यामध्ये प्रसंग तुमच्या येतात, तर तुम्ही विचार करा, हे असं का झालं. मला इंजिनियर व्हायचं होतं, पण मी मास्तर का झालो. पुढे नियती आहे ना. माझे वडील माझ्या शिक्षणाविषयावर माझे वडील का मारले, मी कॉलेजमध्ये का जाऊ शकलो नाही, ही नियती आहे. ह्याचा कुठंतरी तुम्ही संबंध राहायला पाहिजे. अपूर्वजन्म वगैरे असेल नसेल, पण नियती नक्की आहे. याची ग्रॅव्हिटी आपल्याला दिसत नाही. न्यूटन सांगितलं ग्रॅव्हिटी आहे म्हणून, आपल्याला दिसत नाही, पण ते आहे. नियती आता आपण तुम्ही आम्ही बोलतो ना, नियतीने ठरवल्याप्रमाणे बोलतोय. ही असा विचार जो करू शकतो, म्हणजे जो खोलात जातो, हा अध्यात्म नाही आहे, हा कोहम आहे. कोहम, मी कोण, कुठून आलो, तर तुम्हाला उत्तर मिळतं सोहम, तो तूच आहेस. बोरकरांनी गोव्याविषयी सुंदर कविता लिहिलेली, तसं तुम्ही पेडण्याविषयी छान कविता लिहिलेली, ती जरा वाचून दाखव. ही कविता 28 ओव्यांची आहे. तुम्हाला त्यात 3च ओव्या वाचून दाखवतो. जी निसर्गाचे लावंडरेने ऐशा गोमंत भूमीत गाव पेडणे, अति सुंदर देखणे नयनावे राम, चंद्रकळा माझी चवथी, जीवनावस्थी नवती, सद्भाग्यी सन्मती अत्युत्तम, हिरवे डोंगर सोहवती, मध्ये गाव दुनाकृती, येथे समस्त सृष्टी पार्वती, स्वरूप नित्य नूतन, उदंड निर्धर पुष्कळ तरी, अचोदक पावली, का वरुणाची फळं आली कृपा म्हणून, येथे ऋतूस राणीव, विराजता सुखे नव, प्रसन्न उसाते निजवैभव उधळती ते, मरगजांच्या राशीवरी सांडल्या वैदुर्य माणकांच्या राशी, लगडल्या सुवर्णाच्या सरी शाखोशाखी. आणि मी शेवटी म्हटलंय गावाचं मी कौतुक केलंय. गावाचं म्हणजे कौतुक म्हणजे करावंच लागते, म्हणजे ते माझ्या मनातच भरलेलं आहे ना. नमोस्तुते श्री भगवती त्रिशिरोधारिणी, महिषासुरमर्दिनी भवानी, शरणांतकृत तारिणी शिवानी, श्री दुर्गे चंडिके, जयोस्तुते श्री रवळनाथा, त्रिशुद्धी निवारिसी अरिष्टा, अनर्वत आपल्या भक्ता सांभाळीसी. ये गावी जन्मा येऊन तुमच्या कृपेने घडले जीवन, ज्ञानी विद्यावंत सज्जन भेटविले, भाग्या आले वाचन श्रवण, संत वचने केले पावन, आज तुमचे स्तोत्र गाऊन सुखिया झालो. अशा तऱ्हेची कविता आहे. मी थोडी वाचण्याकडे मोठी आहे कविता ती. पण माझं पेडण्यावरती, गोव्यावरती, चांगल्या लोकांवरती, निसर्गावरती, सज्जन माणसावरती खूप प्रेम आहे. पैशावर माझं प्रेम नाही.
माझं बंगल्यावरती मला प्रेम नाही, मला गाडी नको आहे. बरं का, आता कारण असं मला वाटतं कुठेतरी आम्ही येताना वर्णाकायचं घेऊन आलो. तुकारामाने म्हटलं, तुकारामाने म्हणणार, तुकाराम आम्ही वैकुंठवासी आलो या जागा. मी असं म्हणू शकत नाही, मी वैकुंठ, मी तुकाराम नाही आहे. तुकारामाच्या धूळ पायाचा धुळीचा गणस्वामी नाही आहे. परंतु कुठेतरी मला देवानं दिलेलं आहे बरं का, की ह्या संबंध जीवनाचा समग्रपणे विचार करावा. आणि काय, व्हॉट इज द सिक्रेट? मनुष्य जन्माला वेळ मरतो, काय करतो? हे मधला जो पूल आहे ह्याचं सार्थक आहे कशामध्ये आहे? पैशामध्ये सार्थक आहे, प्रसिद्धीमध्ये आहे, बंगल्यामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे, कुठे आहे? हो, ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे की त्यांनी असं म्हटलं की ह्या देशामध्ये ये मराठीची आहे नगरी, आत्मसुखाची असं काहीतरी आहे. मला आता आठवत नाही की एकेकाही सगळं पाठवलं, पण त्यांनी म्हटलेलं आहे की हा सगळ्यात महत्त्वाचा. तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर तुम्ही आत काय ते आतली जी ज्योत आहे ना त्याची काळजी झटकत राहा. त्याच्यावर काजळी येते. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अगदी चांगल्या शिकलेल्या लोकांना सुद्धा डिप्रेशन, नैराश्य वगैरे येण्याची खूप आता प्रकरणं ऐकायला मिळतात. नवीन पिढीबद्दल तर मार्ग चुकलेला आहोत आपण देवाच्या. यामध्ये मला प्रश्न असा विचारायचा आहे की कवितेमुळे तुम्हाला जशी एक पक्क जीवनाकडे बघण्याची दृष्टी मिळाली, मी असं म्हणतो म्हणजे ST मध्ये तुम्हाला अधिकार होते त्यामुळे कुठेतरी तुम्ही शिस्तीला सोडून वागू शकला असता, पण ते न करून हे कवितेमध्ये हे शक्य झालं. मी काय झालं, आपल्या चोराची आळंदी आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, देऊच्या जवळ देवाची आळंदी म्हणतात, तुकारामाची आळंदी. त्या शेजारी देवाची चोराची आळंदी. आपण वाट चुकतो, आपण देऊला म्हणून जातो आणि चोराच्या आळंदीला जातो. आजच्या पिढीत ते झालेलं आहे. आणि त्यांना गायडन्स नाही, दिशा चुकली आहे त्यांची. अत्यंत हुशार लोक आहेत, स्मार्ट आहेत, बुद्धिमान आहेत, काही ते करायची इच्छा आहे, दिशा चुकली. आणि त्याला कान सांगितलं नीती नाही. हो, नीती म्हणजे शाळेच्या शिक्षणामध्ये नीती आहे, नीती नाहीत. 2 आहे 2 4 कॉम्प्युटर शिकतो, मग कॉम्प्युटर शिकता, इंजिनिअरिंग शिकता, पण आपण कशाने करतोय? व्हाय आर यू डुईंग दिस? आज तुम्हाला सांगतो, आज अमेरिकेमध्ये इतकी तिथे संपन्नता आहे, तर तिथले लोक, त्यातल्या निम्मे लोक ह्याच्यामध्ये जातात, सायकिक ट्रीटमेंट घेण्याला जातात, झोप लागत नाही, गोळ्या घेतात. काय, व्हॉट इज दिस? इज लाईफ? त्याच्यासाठी आपण जगतो का? हे कळत नाही ना. आणि सांगणारे पण कोण नाहीत त्यांना. अडचण तीच आहे ना. हो, माझ्यावरती अनेक आघात झाले आयुष्यामध्ये. माझा मुलगा गेला, माझी त्या शॉकने माझी माझ्या बायकोचं हे गेलं, म्हणजे तिचं हे हरवलं. पण मी आनंदात असतो. हा आनंद आत कुठे असतो? आत आपल्या प्रत्येक माणसाच्या आत कुठे एक ज्योत तेवत असते, त्याच्यावर काजळीच होते. ही व्यवहाराची काजळी असते, ते आपण झटकून टाकायला पाहिजे मधून. आनंद फारसा दूर नाही. कवितेमध्ये छानपैकी तुम्ही अध्यात्म, जरी आम्ही त्या अध्यात्म याला वेगळा जरी हे दिला तरी मी त्याच्याकडे आशावादी दृष्टिकोन या दृष्टीनं बघतो की हा आशावाद कवितेनं फुलवला आणि कवितेनंच तुम्हाला जगवलेलं आहे. तुमच्या ह्या नवीन पिढीला जे कवितेमध्ये काहीतरी करू पाहत आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू शकाल? काय सांगता येत नाही. सांगतो खरं बोलतो, संजय वगैरे द्यावा असं काही नाही. ही प्रत्येकाची नियती असते. कुठे मोठी माणसं आपल्या सौभाग्यानं मोठी माणसं. तुकाने म्हटलं, साधू संत येती घरात तोच दिवाळी दसरा. ज्यांच्या नशिबामध्ये साधू संत असतील बरं का, त्यांना ते मिळतील आणि ते त्यांचं आयुष्य होईल, म्हणजे सुपरिच होईल. पण एवढी काही सांगता येत नाही. अमकं करा तमकं करा म्हणून सांगता येत नाही. आपण घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण त्याला पाणी पाजू शकत नाही. बरोबर. अतिशय सुंदर विचार तुम्ही इथं येऊन व्यक्त केलेत. नाईक साहेब, खरं म्हणजे तुमच्या कविता अगदी मोजक्याच आहेत, पण त्या अगदी हिऱ्यासारख्या आहेत आणि त्यातून तुमचं जीवन तुम्ही अगदी मी काहीही खोटं लिहिलेलं नाही. कविता लिहायला पण बसलो नाही, कारण मला वेळच नव्हता कविता लिहायला. परंतु मला जेव्हा वाटलं लिहायला पाहिजे, आणि मला हे मी लिहिलेलं नाही. हो, तुकाराम म्हटलं ना, नाही मी बोलवतं ते म्हटलं ना, साळुंकी मंजूळ वगैरे आहेत, ते आमच्या अभंग आहेत की आपण नाही लिहित, आपण काहीच करत नसतो. तुमच्याकडून कोणीतरी काम करून घेतलेलं आहे. हां, काम करून घेतलेलं आहे. त्यांनी ओळखलं मला, माझ्यातली जे काय होतं, माझ्यातलं काय थोडा ज्ञानेश्वर थोडासा अंश होता, तुकाराम थोडासा अंश होता, त्याने ओळखला आणि त्याने माझ्याकडे करून घेतलं आहे. त्याच्यासाठी मी परमेश्वराचं कृतज्ञ आहे. मला वाटतं आमच्या या वार्तालापामध्ये आपण हा जरी धागा घेतला की आपल्याकडून कोणतरी काम करून घेतोय आणि ज्या अर्थी अशा प्रकारचं काम कोणतरी करून घेतोय. येशू ख्रिस्ताला सैतानाने सांगितलं होतं, तू माझ्याबरोबर चल, मी जगातलं राजा देईन. येशू ख्रिस्ताला सांगितलंय, बायबलमध्ये आहे.
त्याने नको मला स्वराज्याचं मला नको स्वराज्य म्हणून सांगितलं. हा इश्यूग्रस्त प्रत्येकाच्या हृदयामध्ये पाहिजे, बरं का. तर हे जर झालं तर आपल्या देशामध्ये काय हवं तुम्हाला सांगतो, हे आपल्या काय नाही, इथं काही नाही. पुन्हा सोनं, पुन्हा आपल्याकडे निर्माण, नवीन नवीन वाल्मिकी, नवीन व्यास निर्माण होतील. आपण याच आशावादी सुरावर हा वार्तालाप इथं थांबवूया. नाईक साहेब, तुम्ही इथं आलात. तुमच्या 80 वर्षाचं आयुष्य, 85 वर्षाचं आयुष्य हे कितीतरी अर्थगर्व असं आहे आणि ते कवितेमुळे अतिशय संपन्न झालेलं आहे. ज्ञानेश्वर तुकाराम शेतकरी मोठी माणसाची कंपनी मला मिळते. हे विचार सगळ्या आपल्या श्रोत्यांनी निश्चितच ऐकलेले आहेत आणि त्यांना ते नक्कीच प्रेरणादायी ठरतील याबद्दल शंका नाही. तुमच्याकडून अधिकाधिक काव्याच्या संदर्भातलं चांगलं काम होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. इथं आलात त्याबद्दल पणजी आकाशवाणी आणि श्रोत्यांच्या तर्फे आभार मानतो. नमस्कार.